नमस्कार. आज मी तुम्हाला ब्लाऊजच्या कपड्यापासून डब्यासाठी पिशवी शिवून दाखविणार आहे. ब्लाऊजच्या उरलेले तुकडे फेकून न देता आपण त्यापासून पायपुसणी, आसन चटई, डब्यासाठी पिशवी, वेगवेगळे काही बनवू शकतो. ते टाकाऊपासून टिकाऊ. चला, मी आता अशी 2 वेळ शिलाई मारून घेते. त्याचे धागे निघू नये म्हणून डबल शिलाई करायची, त्यामुळे धागे निघत नाहीत. मी आता गोट मारून घेत आहे. असा डबल शिलाई करून गोट घेतला की त्याचे धागे निघत नाहीत, त्यामुळे डबल शिलाई, पूर्ण याच्यावर डबल शिलाई करायची. आता मी छोट्या कपड्यातून बेल्ट तयार करून घेते. छोटे बेल्ट कपड्यापासून असे छोटे बेल्ट तयार करून त्याला लावते. अशी छोटे माझ्याकडे आहेत उरलेले. तुमच्याकडे जर मोठे असतील तर तुम्ही मोठी पिशवीसुद्धा बनवू शकता. आपापल्या जसे उरले कपडे तसे माप घ्यायचे आणि छोटी मोठी कपड्यापासून अशी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायची. चला तर मग आता ही पिशवी शिवून तयार केली मी. आता त्यामध्ये डबा आपल्या मुलांना शाळेत न्यायला, कुठे गावाला जायला, त्याला तेल लागू नये म्हणून ते